नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून. नाशिकमध्ये महायुतीसमोर बंडखोरांचं आव्हान आहे. गीतेबंधू निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. उमेदवारी मागे घेण्याचं गिरीश महाजन यांचं आवाहन आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. दोघांमध्ये ठरवू ना, मला विड्रॉल घ्यावी लागली तर तो उभा राहील. त्याला पण शंका वाटत होती की उद्या माझ्यावर दबाव जर आला तर त्यामुळे तो पण 1 वर्षापासून त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मेहनत घेत होता, काम करत होता, त्यामुळे त्या ठिकाणी त्याने फॉर्म भरला. नक्कीच गिरीश भाऊंचा त्या ठिकाणी आमच्या दोघा बंधूंवर मुलासारखा अधिकार आहे. पण मी त्यांना विनंती करेल, या मतदारसंघातली सध्याची दशा आणि दिशा या दोन्ही गोष्टी त्यांना नक्कीच समजावून सांगेल. आणि मला वाटतं की त्या गोष्टी सांगितल्यानंतर कदाचित त्यांचं पण मत परिवर्तन त्या ठिकाणी गिरीश भाऊंचं होऊ शकतं. मी निवडणूक लढणार आहे, कुठल्या प्रकारची माझी माघार होणार नाही. आणि या संपूर्ण वादावर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. कोणी अपील देणार नाही. अजून उद्याचा दिवस बाकी आहे. मला चर्चा करू द्या, बोलू द्या. बोलल्यावर ते नाही म्हणतील, चर्चा झाल्यावर तर मग तुम्ही मला प्रश्न विचारा की तुम्ही काय करता संघर्ष मोठेकडून. पण निश्चित यातून मार्ग निघेल, 100% मार्ग निघेल. आम्ही 17 ते 17 जागा या माहिती लढणार आहोत. आमचा कुठेही बंडखोर राहणार नाही. नाशिकमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेला जागा सुटली. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांनी अर्जही भरलाय, मात्र भाजपच्या उमेदवारांनी बंडखोरी केली. भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. उदय सामंत नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनी भाजपच्या नेत्यांना बंडखोरी न करता महायुतीचा धर्म पाळण्याचं आवाहन केले.